बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मसदजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभरात आरोपींविरोधात संतापाची लाट उसळली। तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला होता। आज विधिमंडळ सभागृहाचं कामकाज सुरू होण्याआधीच धनंजय मुंडे यांनी स्वतः न येता आपला पीए प्रशांत जोशीद्वारे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पाठवलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक झाली। या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आदी उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। धनंजय मुंडे हे देखील या बैठकीसाठी उपस्थित असल्याचं म्हटलं जातंय। जवळपास 1.5 ते 2 तास ही बैठक सुरू होती। धनंजय मुंडे यांचा राजीनामा रात्रीच लिहून घेतला असल्याची चर्चा आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा केली। या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांना थेट राजीनामा देण्यास सांगितले। आज मंगळवारी राजीनामा देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे। मुंडे यांच्या निवडणुकीचं व्यवस्थापन वाल्मिक कराडकडे होतं, असं म्हटलं जातंय। राजकीय भय वरदहस्त असल्यानं कराडने बीडमध्ये अनेक गुन्हे केले आणि पचवले असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्यानं केला जातोय। वाल्मिक कराड आरोपी असल्यानं या प्रकरणी तपास योग्य रीतीने होणार नाही, असंही विरोधकांनी म्हणत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती। आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे।